सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण शाखा सांगलीकडून मॉडिफाय केलेले 70 सायलेन्सर आज जेसीबीने नष्ट केले, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिली। गेल्या काही महिन्यात सांगली वाहतूक शाखेने या मॉडिफाय केलेल्या आणि कर्णकर्कश आवाज करत शहरातून फिरवणाऱ्या दुचाकी गाड्यांचे 70 सायलेन्सर जप्त केले होते। या कारवाईतून जवळपास 1,58,000 रुपये दंडही वसूल करण्यात आला होता। हे मॉडिफाय केलेले 70 सायलेन्सर नष्ट करून अशा प्रकारे तरुणांनी आपल्या दुचाकी गाड्यांना मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवू नयेत, असे आवाहन सांगली वाहतूक शाखेकडून या कारवाईच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखा यांनी दिली आहे। यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत बाळिगडे, पोलीस हवालदार सुनील राऊत, पोलीस नाईक कृष्णा गोंजारी, अमित कोळी, स्वप्नील पाटील, अरविंद चौगुले आदी उपस्थित होते।